जय शिवराय। आज आपण मराठा आरक्षणाची धग काय आहे, तळमळ काय आहे याच्याबद्दलचा आपला हा व्हिडिओ आहे। लक्षपूर्वक बघा। मी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे ते एक पिकअप ड्रायव्हर आहेत, मालक आहेत पिकअपचे। त्यांचं नाव आहे मारुती आवटे। तर विषय असा आहे की खरंच किती गरजवंत मराठे आहेत यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर यांची मुलगी ॲडमिट आहे, दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आणि तरीसुद्धा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। अरे काळजाचा तुकडा आहे, हॉस्पिटलमध्ये आहे आणि तरीसुद्धा समाजाला आरक्षण मिळाल्यासाठी त्यासाठी हे इथं उपस्थित आहेत। खरं तर मनाला हे सांगताना वेदना होत आहेत, कारण जेव्हा आपलं पोट काळजाचा तुकडा पोटचं पोरगं दवाखान्यामध्ये ॲडमिट असतं त्यावेळेस बापाची काय घालमेल असते, लेकरासाठी तिळतिळ तुटणारं अंतकरण असतं। पण समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, माझा समाज ज्या गोष्टीपासून वंचित आहे त्याला मिळालं पाहिजे। हे आवटे भाऊ आमचे या ठिकाणी आहेत। खरं तर भाऊ तुम्हाला म्हणजे मला तुम्हाला या गोष्टीबद्दल बोलायचं नव्हतं, परंतु खरंच तर तुम्हाला या गोष्टी तुम्ही हृदयावर दगड ठेवून या ठिकाणी मुलगी ॲडमिट आहे आणि तुम्ही या ठिकाणी आहात, तर खरं तर तुम्हाला काय भावना आहे तुमच्या? जेव्हा मी तुमच्या गावात गावकरी इथं घेऊन आलो त्यांना कळालं की फोन आला होता माझ्या भावाचा की बाबा मुलगी ॲडमिट आहे, तिचा रिपोर्ट असा आला आहे। मग तुमच्या गावाकडील लोक म्हणले चला बाबा आपण परत जाऊ। मी म्हटलं नाही, मी माझी बहीण संभाजीनगरला असते, तिथं मुलीला ॲडमिट केलं आहे, तिकडं पाठवलं आहे गावाकडून, तिथं तिची ट्रीटमेंट चालू आहे। मी म्हटलं आपल्याला गावाकडे जायचं नाही, आपल्याला इथून आरक्षण घेऊनच जायचं आहे, इथून जे काही निकाले ते घेऊनच इथून जायचं आहे आपल्याला। अगदी बघितलं आपल्या म्हणजे शब्दसुद्धा फुटत नाही आहेत की आपली मुलगी ॲडमिट आहे, बहीण संभाजीनगरला राहते, तर बहिणीकडे मुलीची व्यवस्था करून मी माझ्या बांधवांना वापस घेऊन जाणार नाही आणि आरक्षण मिळाल्याशिवाय जाणार नाही। याच्यासाठी खूप म्हणजे ह्या वेदना तर तुम्हाला आतून नक्कीच होत असतील। हो, कारण बापाचं अंतकरण काय असतं, पण खरं सांगू याच्यापेक्षा मनावर, कारण शरीराच्या वेदना माणूस सहन करतं पण मनावरचे घाव कधी सहन होत नाही। शासनाने जो दिलेला त्रास आहे तर याची तुम्हाला नक्कीच आठवण राहील। हो, नक्कीच आठवण राहील। शासनाने लवकरात लवकर निर्णय द्यायला पाहिजे। माझ्यासारखे असे अनेक तरुण आहेत इकडं, म्हणजे त्यांच्या अडचणी आहेत गावाकडं, पण ते इकडं ठाम मांडून बसलेले आहेत। खरं तर शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की एक बाप आपली मुलगी ॲडमिट असतानासुद्धा या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सामील होत आहे। आता तरी सरकार मायबापाला आमची विनंती आहे की असे या ठिकाणी आता या बांधवाची मुलगी ॲडमिट आहे, हा एवढाच विषय नसून कोणाची आई, कोणाचा बाप, कोणाची पत्नी, कोणाच्या अनेक नातेवाईक त्या ठिकाणी ॲडमिट असतील, कोणाला काही अडचणी असतील, पण सर्व अडचणी दूर करून या ठिकाणी येत आहेत। खरं तर या गोष्टीचा विचार सरकारनं आणि तुम्ही कुठपर्यंत अंत बघणार आहेत, कारण जोपर्यंत जरांगे पाटलाचा आदेश येत नाही म्हणून मराठे शांत आहेत, छत्रपतीच्या अवलादी आहेत आम्ही। शासनाला विनंती आहे की आमचा अंत बघू नका। मराठे शांत जरी असले तरी मराठे संत मात्र अजिबात नाहीत। या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि ह्या आमच्या भावाच्या वेदना संवेदना शासनाने समजावून घेतल्या पाहिजे आणि लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे। जे यांची मुलगी ॲडमिट आहे त्यांना मुलीला भेटायला जाता आलं पाहिजे म्हणून सरकार, कारण मुलगी ॲडमिट आहे पण हे यांच्या मतावर ठाम आहे की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत घराकडे जाणार नाही। अशा अनेक मराठा बांधव आहेत की जे आपल्या संसाराचा म्हणतात ना की संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, त्या गोष्टीसाठी हे त्या ठिकाणी आहेत। म्हणून खरं तर शब्द फुटत नाहीत, आज आम्ही निशब्द आहोत, परंतु सरकारला विनंती आहे की आमच्या भावना समजून घ्याव्या आणि एकदा आरक्षणाचा तिढा सोडवावा। एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय। धन्यवाद।